ज्ञानमूलं गुरुर्मूर्तिं जय गुरुदेव. पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊली यांचं आपल्याला मानस पूजेमधून दर्शन, पूजन आणि त्यांच्या चरणाजवळ बसून शिवयोग शास्त्र हा जीवाला शिव करणारा दिव्य ग्रंथ श्रवण करायचा आहे. आपण सर्वजण सुखासनामध्ये बसूया. आपले दोन्ही हात गुडघ्यावर पंजे वर करून ठेवायचे आहेत. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. पहिलं बोट म्हणजे तर्जनी अंगठ्याला लावायची आहे आणि 3 बोट खाली सोडायचे आहेत. मध्यमा, अनामिका आणि करंगोळी. पहिलं बोट हे जीवाचं प्रतीक आहे आणि अंगठा हे शिवाचं प्रतीक आहे. आपल्याला सत्व, रज, तम या 3 गुणाचा संग सोडून शिवाला शरण जायचं आहे. आता आपण डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला सुरुवात करायची आहे. आपण शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा करून आपला देह निर्मळ झालेला आहे. शिवस्मरणानं मन निर्मळ झालेलं आहे. आपली वाणी पवित्र झालेली आहे. पवित्र देह, निर्मळ मन आणि शुद्ध वाणी या त्रिकरणानं आपल्याला गुरु पूजन करायचं आहे. आता आपण गुरु दर्शनासाठी निघालेलो आहोत. शरीरावर पवित्र स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान केलेले आहेत आणि आपण वीर मठ राजूरकडे निघालेलो आहोत. माऊलीच्या दर्शनाची डोळ्याला ओढ लागलेली आहे. आपलं मन पण विसरून गुरु चरणाचा ध्यास घेऊन गुरु रूप झालेलं आहे. आपण वीर मठ राजूर येथे पोहोचलेलो आहोत. मठामध्ये पाऊल टाकल्या टाकल्या तेथील अगाध शांतीचा आपल्याला अनुभव येत आहे. गुरु मडिवाळ अप्पाजीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, परमपूज्य राष्ट्रसंताच्या वास्तव्यानं पुनीत झालेली भूमी आपल्याला प्रसन्नतेचा अनुभव देत आहे. दिव्यतेची अनुभूती आपण घेत आहोत. तेथील पवित्र वातावरण मनाला शांती प्रदान करत आहे. आमची सर्व चिंता, दुःख दूर झालेलं आहे. आम्ही त्या मठातील प्रसन्नतेशी एक रूप झालेलो आहोत. आम्ही आता मठामध्ये गेलेलो आहोत. तेथील नळाची तुट्टी चालू करून हात पाय स्वच्छ धुवत आहोत. हात पाय स्वच्छ धुवून मठात तिथं विभूती ठेवलेली आहे. ती विभूती आम्ही कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला परमपूज्य अप्पाचे खडाव ठेवलेले आहेत. त्या खडावावर आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. आणि आता आम्ही तिथं एक बेलाचं सुंदर झाड आहे. ते झाड सुद्धा भाग्यवान आहे.
ज्याला संतांचा सहवास मिळाला, अशा त्या बिल्व वृक्षाचे आम्ही प्रत्येक जण शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत 5 पानं तोडत आहोत. आणि आम्ही आता गुरुपूजनासाठी वरल्या मजल्यावर पायऱ्या चढून जात आहोत. वरी गेल्यानंतर आपले माऊली त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. प्रसन्न वदनानं माऊली आपलं स्वागत करत आहेत. माऊलीला आपल्याला पाहून आनंद होत आहे. माऊलीच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता आपलं स्वागत करत आहे. परमपूज्य आप्पांनी कपाळावर भस्म धारण केलेला आहे, कुंकुम लावलेला आहे, पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे, पांढरी शुभ्र धोती परिधान केलेली आहे. आप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. आप्पांनी रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत. परमपूज्य आप्पाच्या दंडावर, मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. आम्ही आमच्या हातानं ओवलेल्या प्रत्येक फूल त्या माळेत ओवताना शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही स्वतःच्या हातानं सुगंधित फुलाची माळ आप्पाला घालण्यासाठी केलेली आहे. ती माळ आप्पाच्या गळ्यात आम्ही घालत आहोत आणि तीच माळ आशीर्वाद रूपानं ती माऊली आमच्या गळ्यात घालत आहेत. या दिव्य प्रसंगाचा आपण अनुभव घेत आहोत. आता आपण आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात त्या माऊलीच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. बाजूला पवित्र जलाचा कुंभ ठेवलेला आहे आणि आम्ही उजव्या हातानं त्या कुंभानं माऊलीच्या चरणाचा शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः या सप्तकोटी मंत्रेषु मंत्रो पंचाक्षरी महान या पंचाक्षर महामंत्रानं अभिषेक करत आहोत. अभिषेक करून स्वच्छ पांढऱ्या धुतलेल्या उपरण्यानं माऊलीचे चरण अलगद हळुवार पुसून घेत आहोत. माऊलीच्या चरणाला पवित्र विभूती लावत आहोत. अनुलोम विलोम पद्धतीनं दोन्ही चरणाला आम्ही विभूती लावलेली आहे आणि तीच विभूती आम्ही मस्तकावर धारण केलेली आहे. एक एक बिल्वपत्र शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत माऊलीच्या चरणावर अर्पण केलेलं आहे आणि माऊलीची आम्ही आरती म्हटलेली आहे. आरती म्हणून आम्ही माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे आणि माऊलीच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आपलंही मन प्रसन्न आहे, माऊलीही प्रसन्न आहेत आणि ही पहाटेचा अमृत कालही प्रसन्न आहे. हा सगळा अमृत योग गुरुवर्य प्रसन्न आहेत. शिष्य आपण सर्व त्यांच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि आम्ही आप्पाला म्हणत आहोत, आप्पा आम्हाला शिवयोग शास्त्र सांगा. आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहोत. आमचं शरीर, आमचं मन, आमची बुद्धी, आमची वाणी आणि आमचा मीपणा सर्व तुमच्या चरणी समर्पित केलेला आहे. आम्हाला ग्रंथ वाचून ज्ञान होत नाही. आम्हाला तो अनुभव येत नाही. ग्रंथ वाचून त्या दिव्यतेचा, त्या शिवस्वरूपाचा अनुभव येत नाही. तो आम्हाला गुरुमुखानं श्रवण करायचा आहे. आप्पा आमच्यावर कृपा करा आणि तो शिवयोग आम्हाला सांगा. आम्हाला तो तुमच्या चरणाजवळ बसून ऐकायचा आहे आप्पा. अशी विनंती केल्यानंतर परम दयाळू, दयेचे आगर, कृपेचे सागर माऊलीनं प्रसन्न वदनानं, प्रसन्न स्मित हास्य करत
आपली विनंती स्वीकारलेली आहे आणि माऊली आता ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ बसून मनाचे कान करून तो ग्रंथ श्रवण करत आहोत. माऊलीच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हृदयात साठवत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्राची प्रस्तावना पाहत आहोत. प्रस्तावनेतील विश्व या प्रकरणाचा विचार करत आहोत. आत्मशक्तीच्या विकासानं शिव विश्वरूप झाला हे आपण पाहिलेलं आहे. आध्यात्मिक विकासातून शुद्ध ध्वातील शुद्ध तत्वाचा विकास, आधी दैविकातून मिश्राध्य तत्वाचा विकास आणि आधी भौतिकातून अशुद्ध तत्वाचा विकास होतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि याचा आपल्याला अभ्यास करायचं आपण ठरलेलं होतं. काल आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला का? बोला. जय गुरुदेव. आमच्याकडे ग्रंथ नाहीये, पण जे ऐकलं होतं त्याचं मनन केलं थोडस. जय गुरुदेव. तेच मननच. जय गुरुदेव. आपण पाहिलं आध्यात्मिक विकास हे आपलाच विकास आहे. आधी दैविक विकास, आपणच आधी दैविक स्वरूपात विकसित झालो आणि आपणच आधी भौतिक स्वरूपात विकसित झालो. आपण रात्री झोपताना 7च्या अगोदर शक्य असेल तर जेवण केलं पाहिजे आणि 9च्या अगोदर शक्य असेल तर झोपलं पाहिजे. पण झोपण्यापूर्वी आपण सुखासनामध्ये बसलं पाहिजे. पाठीचा कणा सरळ ठेवला पाहिजे, डोळे मिटून घेतले पाहिजे आणि आधी भौतिक सृष्टीचा शिव तत्वात विलय केला पाहिजे. आधी दैविक सृष्टीचा शिव तत्वात विलय केला पाहिजे आणि आध्यात्मिक सृष्टीचा शिव तत्वात विलय करून त्या शुद्ध चैतन्य स्वरूपात आम्ही स्थिर झालं पाहिजे. कोणाचा माईक चालू असेल तर कृपया बंद करा. कुमार भाऊ बंद करा. व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ दोन्ही ऑडिओ व्हिडिओ. कुमार कुणाचं नाव येतंय त्यांनी माईक बंद करा कृपया. हो हो करतो. व्हिडिओ पण बंद करा. आपण सुखासनामध्ये झोपण्यापूर्वी शांत बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा केला नाही आहे. कुमार भाऊ. कुमार भाऊ व्हिडिओ बंद करा. जय गुरुदेव. कुमार आहेत का तुम्ही? हा, माईक बंद केलं करा. केलं माईकचं केलं बटन आहे. केलं भाऊ. हा केलं भाऊ. ओम नमः. हा. जितकं आपलं सहकार्य मिळेल तितकं आपल्याला. कुमार तुमचा माईक बंद झालेला नाही. करतो.
माईकचं बटन लक्षात येते का तुम्हाला? खालची पट्टी आहे, त्या कॅमेऱ्याच्या बाजूला एक कमी सारखं आहे, ते बटन दाबा. हो हो दाबलात का? हो हो दाबलो. दाबल नाही बघा, म्यूट झालं नाही. म्यूट झालं नाही. तुमच्या मोबाईलचा आवाज हा आता झालं. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. सर्वांनी सहकार्य राहू द्या. व्यवस्थित सर्व नियम आपण पाळले तर आपल्याला या दिव्य ग्रंथ श्रवणाचा आनंद घ्यायला मिळणार आहे. तर आपण सुखासनात बसलेलो आहोत. रात्री झोपण्यापूर्वीचा सराव आहे. ही प्रक्रिया आहे. आधी भौतिक सृष्टीचा विलय शिवतत्वात कसा करायचा, आधी दैविक सृष्टीचा विलय शिवतत्वात कसा करायचा आणि आध्यात्मिक सृष्टीचा विलय स्वस्वरूपात कसा करायचा. आपण सुखासनामध्ये बसायचं आणि भावना करायची डोळे मिटून. हा पंच महाभूताचा देह शिव स्वरूप आहे. हे माझच आधी भौतिक स्वरूप आहे. हा माझा पंच महाभूताचा देह शिव स्वरूप आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच तन मात्रा शिव स्वरूप आहेत. डोळ्यानं जे मी पाहतो दिवसभर ते शिव स्वरूपच आहे. कानानं मी जे ऐकतो ते शब्द शिव स्वरूप आहेत. जिव्हेनं मी जे चाखतो ते सर्व पदार्थ शिव स्वरूप आहेत. आणि त्वचेनं जे मी स्पर्श अनुभवतो तो शिव स्वरूप आहे. आणि घ्राणेंद्रियाच्या द्वारे जो सुगंध घेतो तोही शिव स्वरूप आहे. हाताने जे जे मी कर्म करतो ती शिव पूजा आहे. दिवसभर माझे जे पाय चालतात ते शिव कार्यासाठी चालतात. माझ्या वाणीतून जे जे शब्द निघतात ते शिवाचं नाम ध्वनीच असतात. माझ्या उत्सर्जन इंद्रिय आणि जनन इंद्रियाकडून जे कार्य होते ते शिव सृष्टीतीलच कार्य असते. वर्तमान काळामध्ये शिव तत्व आहे. हा आणि तुम्ही आता सांगितलेला अनुभव आप्पा सांगत होत्या आणि ते आता खूप उजळा मिळायलाय. मला आनंद खूप ऐकतच राहा वाटायले, बोलता येत नाही काही. छान. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता वेळ झालेली आहे. आपण भविष्य काळात काय आहे म्हणाला भाऊ? जय गुरुदेव. भूतकाळामध्ये एखादी चांगली घटना घडलेली आठवली तर सुख वाटतं. भूतकाळामध्ये एखादी विपरीत घटना जर घडलेली असली त्याचा विचार केला तर ती घटना दुःख देते. आणि भविष्य काळामध्ये कसं होईल ही चिंता असते. म्हातारपणला कसं होईल, मरताना कुण्या दवाखान्यात राहावं लागल, हे मन भूतकाळात घेऊन जातं, सुख दुःख देतं आणि भविष्य काळात घेऊन जाऊन चिंता देत. त्याकरता वर्तमान काळात मन जर राहिलं, वर्तमान काळात मनाला ठेवायचं असलं तर एकच महामंत्र आहे, शिवाय नमः. मनात, मुखात, व्यवहारात, उच्चारात, आचारात, आचार, विचार, उच्चार आणि व्यवहार या चार सरळ रेषेमध्ये शिवाचं स्मरण ठेवणं म्हणजे वर्तमान काळात राहणं. हे प्रयत्न माझ्या बहिणीच्या आणि आप्पाच्या सांगण्यावरून प्रयत्न भरपूर आहे आणि तिथंच आनंद मिळतो मला. छानच, खूप. ओम नमः शिवाय. वर्तमान काळात राहणं म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची अखंड अनुभूतीत राहणं.
तिथं वर्तमान काळात शुद्धता आहे, वर्तमान काळात संकल्प नाही, विकल्प नाही, वर्तमान काळात शांती आहे, वर्तमान काळात आनंद आहे. ते आनंद म्हणजेच आपलं स्वस्वरूप आहे. ही माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग बिनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी शिवयोगी नम स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. पार्वती पते शिव हर 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 महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय.